फळपीक विमा योजनेसाठी अर्जाची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर आहे आणि शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, केळी, मोसंबी, पपई, संत्री आणि डाळिंब या पिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे। पंतप्रधान फसल विमा योजना पोर्टलवर अर्ज करता येणार आहे। मावळ तालुक्यामध्ये भात पिकासाठी पाऊस पोषक प्रमाणात झालाय। शेतकऱ्यांना फायदा होईल असा अंदाज आहे। सध्या शेतकरी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषध फवारणी करतात। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया आणि करंजीला चांगला दर मिळतोय। प्रति क्विंटल चियाला 24,000 तर प्रति क्विंटल करंजीला 17,000चा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंतरवाली सराटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बागेला मोठा फटका बसलाय। शेतकऱ्याची 3 एकर ड्रॅगनची फळं उद्ध्वस्त झाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांनी ड्रॅगन फ्रूटच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला। लातूरमध्ये पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। पूर ओसरल्यानंतर शेतात वाळू पसरली, त्यामुळे शेतात आलेली वाळू विकायला परवानगी द्या आणि त्यातून आमचे नुकसान भरपाई निघेल असा अहवाल गौर गावातल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला। जालन्यातल्या पाहेगावमध्ये एका शेतकऱ्यानं तब्बल 700 मोसंबीच्या झाडांच्या बागेवर जेसीबी फिरवला। अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे मोसंबीला कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोसंबीवर जेसीबी फिरवला। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।